गुड मॉर्निंग. मागच्या लेक्चरमध्ये आपण रिझन फॉर कॅपिलरी राईज, एक्सप्रेशन फॉर अँगल ऑफ कॉन्टॅक्ट वगैरे स्टडी केलं होतं. आता आपल्याला स्टडी करायचं आहे एक्सप्रेशन फॉर कॅपिलरी राईज. तुम्हाला माहीत आहे कॅपिलरी ट्यूबला तुम्ही डीप केलं इन अ लिक्विड विच विल पार्शियली वेट अ गिवन सॉलिड. देन लिक्विड लेवल इनसाइड कॅपिलरी विल राईज ॲज कम्पेअर टू नॉर्मल लिक्विड लेवल आउटसाइड कॅपिलरी. If capillary tube is deep in a liquid which does not weight a given solid, the liquid level inside capillary will fall as compared to normal liquid level outside capillary. तर लेवलमधलं इन्क्रीज किंवा डिक्रीज त्यासाठी आता आपल्याला फॉर्म्युला प्रूव्ह करायचा आहे. लक्ष द्या. हे कंटेनर इज फिल्ड विथ अ लिक्विड विच विल पार्शियली वेट अ गिवन सॉलिड. आता लिक्विड पार्शियली वेट करतं आहे. सो ऑब्वियसली मिनिस्कस असेल तो कॉन्केव असेल. हा झाला मिनिस्कस, कॉन्केव मिनिस्कस. आता ज्या वेळेला कॅपिलरी ट्यूबला तुम्ही डीप कराल इन अ लिक्विड विच विल पार्शियली वेट अ गिवन सॉलिड, देन डिफरंट फोर्स विल ॲक्ट ऑन कॅपिलरी ट्यूब. त्यातला पहिला फोर्स असेल हा कॅपिलरीचा असा मिनिस्कस असणार. हा पहिला फोर्स आहे. इट इज फोर्स ड्यू टू सरफेस टेन्शन ॲक्टिंग इन टँजेन्शियल डिरेक्शन. हा अँगल ऑफ कॉन्टॅक्ट थीटा. बरोबर आहे. आता ह्या टीला हा फोर्स ऑफ ॲक्शन आहे जो लिक्विड कॉलमवर ॲक्ट झाला आहे. बरोबर आहे. ह्याची रिॲक्शन कॅपिलरी ट्यूबवर येईल. ॲक्शन आणि रिॲक्शन मॅग्निट्यूडमध्ये सेम असतात. सो हा झाला फोर्स ऑफ रिॲक्शन. तसा तो या बाजूला पण असेल. हा झाला फोर्स ऑफ रिॲक्शन. हा कंपोनंट आला. हा अँगल थीटा असेल तर हा पण थीटा आला. हे आलं टी कॉस थीटा. हा कंपोनंट आला टी कॉस थीटा. तर हा कंपोनंट आला टी साइन थीटा. हा कंपोनंट आला टी साइन थीटा. लिक्विड लेवल इनसाइड कॅपिलरी राईज झाली थ्रू हाईट एच. बरोबर आहे. आता लक्ष द्या, मी डायग्रॅमला एक्सप्लेन करतो. कॅपिलरी ट्यूब इज डीप इन अ लिक्विड विच विल पार्शियली वेट अ गिवन सॉलिड. सो मेनिस्कस इज कॉन्केव. When liquid will come in contact with capillary tube on account of surface tension, force due to surface tension acts in a tangential direction. This force will act on liquid column. So for this action, liquid will exert a reactional force which acts on capillary tube in outward direction. हा टी आहे तो फोर्स ड्यू टू सरफेस टेन्शन आहे जो लिक्विड कॉलमनं कॅपिलरी ट्यूबवर एक्झर्ट केला आहे. मग ह्या फोर्सला दोन कंपाऊंडमध्ये रिझॉल्व केलं. टी कॉस थीटा व्हर्टिकली अपवर्डला आला तर टी साइन थीटा परपॅन्डिक्युलर टू द वॉल ऑफ कॅपिलरी ट्यूब. बरोबर आहे. आता लक्ष द्या, लिक्विड कॉलम आणि टी साइन थीटा ह्याच्यामध्ये कॅपिलरी ट्यूब आहे. टी साइन थीटा लिक्विडला स्प्रेड करायचा प्रयत्न करेल इन हॉरिझॉन्टल डिरेक्शन. पण टी साइन थीटा आणि लिक्विड ह्यांच्यामध्ये कॅपिलरी ट्यूब आहे. जोपर्यंत कॅपिलरी ट्यूब ब्रेक होणार नाही तोपर्यंत लिक्विडाचं हॉरिझॉन्टलला स्प्रेड होणार नाही. दिस फोर्स इज नॉट केपेबल टू ब्रेक अ कॅपिलरी ट्यूब. सो दिस फोर्स इज नॉट इफेक्टिव्ह. मी काय म्हणतोय बघा, नीट लक्ष द्या. ज्या डिरेक्शनला फोर्स असतो त्या डिरेक्शनला मोशन होते. टी साइन थीटा कॅपिलरीच्या आतमध्ये जी लिक्विड आहे त्याला हॉरिझॉन्टल डिरेक्शनला स्प्रेड करायचा प्रयत्न करेल. पण हा फोर्स आणि लिक्विड ह्यांच्यामध्ये कॅपिलरी ट्यूब आहे. जोपर्यंत कॅपिलरी ब्रेक होत नाही तोपर्यंत लिक्विड हॉरिझॉन्टलला स्प्रेड होणं पॉसिबल नाही आहे. दिस फोर्स इज नॉट केपेबल टू ब्रेक अ कॅपिलरी ट्यूब. सो दिस फोर्स इज नॉट असं म्हणूयात नॉट केपेबल टू ब्रेक अ कॅपिलरी ट्यूब. सो दिस फोर्स इज नॉट इफेक्टिव्ह. मग राहिला फोर्स फक्त टी कॉस थीटा ॲक्शन व्हर्टिकली अपवर्ड डिरेक्शन. हा पूर्ण लिक्विडच्या सर्कम्फरन्सवर ॲक्ट झाला आहे, कॅपिलरीच्या सर्कम्फरन्सवर ॲक्ट झाला आहे. बघा, लिक्विड कॅपिलरीचा सर्कम्फरन्स आहे त्याच्या प्रत्येक पॉईंटला हा फोर्स ॲक्ट होतो आहे. सो हा टी कॉस थीटा लिक्विडला मूव्ह करेल इन अपवर्ड डिरेक्शन अंटील वेट ऑफ लिक्विड कॉलम विल बॅलन्स दिस अपवर्ड फोर्स.
लक्षात आलं. ड्यू टू कंपोनंट टी कॉस थिटा लिक्विड इनसाइड कॅपिलरी विल राईज अँड दिस राईज विल कंटिन्यू अंटिल अपवर्ड फोर्स ड्यू टू सरफेस टेन्शन विल बॅलन्स ड्यू टू वेट ऑफ डाऊनवर्ड फोर्स ड्यू टू वेट ऑफ लिक्विड कॉलम. कळलं. मग अपवर्ड फोर्स असेल एफ इज इक्वल टू टी कॉस थिटा इंटू 2πr. इक्वेशन नंबर 1. हे 2πr काल लक्षात आलं कारण हा फोर्स कॅपिलरीचा सर्कम्फरन्स आहे, त्याच्या प्रत्येक पॉईंटला ॲक्ट झाला आहे. सो टी कॉस थिटा व्हर्टिकली अपवर्ड फोर्स आहे जो सर्कम्फरन्सच्या प्रत्येक पॉईंटवर ॲक्ट होतो, त्यामुळे अपवर्ड फोर्स आला टी कॉस थिटा इंटू 2πr. हा फोर्स बॅलन्स करेल डाऊनवर्ड फोर्स विच इज नथिंग बट वेट ऑफ लिक्विड कॉलम mg. इक्वेशन नंबर 2. बरोबर आहे. इन इक्विलिब्रियम हे दोन फोर्स इक्वल असतील. सो mg इज इक्वल टू टी कॉस थिटा इंटू 2πr. इन इक्विलिब्रियम हे दोन फोर्स एकमेकाला बॅलन्स करतील. सो mg इज इक्वल टू टी कॉस थिटा इंटू 2πr. आता मास म्हणजे डेन्सिटी इंटू व्हॉल्यूम g टी कॉस थिटा इंटू 2πr. आता लक्ष द्या, लिक्विड या सिलेंडरमध्ये राईज झालं आहे. बरोबर आहे. ही लिक्विडची लेवल राईज झालेली. लिक्विड या सिलेंडरमध्ये राईज झालं आहे थ्रू हाईट h, त्यामुळे व्हॉल्यूम आलं πr²h. सो रो πr²h इंटू g इज इक्वल टू टी कॉस थिटा इंटू 2πr. यातलं r म्हणजे रेडियस ऑफ कॅपिलरी ट्यूब, h इज कॅपिलरी राईज, रो इज डेन्सिटी ऑफ लिक्विड. मग हे पाय कॅन्सल झालं, एक r कॅन्सल झालं. देअरफॉर h इज इक्वल टू 2t कॉस थिटा अपॉन r रो g. So this is expression for capillary rise. When capillary tube is deep in a liquid which will partially weight a given solid, then liquid inside capillary will rise through certain height h, and this is given by h is equal to 2t cos theta upon r rho g. आता जर सपोज करा त्या लिक्विड वॉटर असेल, फॉर वॉटर रो इज इक्वल टू 1 ग्रॅम पर cc, 1 ग्रॅम पर सेंटीमीटर क्यूब, आणि थीटा वॉटरसाठी 0 असतो. मग हा फॉर्म्युला आला h इज इक्वल टू 2t कॉस 0 म्हणजे 1 अपॉन आर जी. कॅपिलरी राईज फॉर वॉटर. आता लक्ष द्या, जर कॅपिलरी ट्यूब मर्क्युरीमध्ये डीप केली असेल तर लिक्विड लेवल फॉल होईल, आणि लिक्विड लेवल फॉल होईल थ्रू हाईट h इज इक्वल टू 2t कॉस थिटा अपॉन आर रो जी. त्या केसमध्ये याला डिसेंट फॉर्म्युला म्हणतात. लक्षात आलं. फॉर्म्युला तोच. मर्क्युरी जर पार्शियली वेट करणारं लिक्विड असेल तर लेवल इनसाइड कॅपिलरी विल राईज. जर लिक्विड डज नॉट वेट करत असेल तर लेवल इनसाइड कॅपिलरी विल फॉल. पण दोन्ही केसमध्ये राईज इन लेवल और फॉल इन लेवल रिलेशन तेच, h इज इक्वल टू 2t कॉस थिटा अपॉन आर रो जी. वॉटर असेल तर थिटा 0 आला आणि डेन्सिटी 1 आली. मग वॉटरच्या केसमध्ये हा फॉर्म्युला आला h इज इक्वल टू 2t अपॉन आर जी, वेअर t इज सरफेस टेन्शन, r इज रेडियस ऑफ कॅपिलरी ट्यूब आणि g इज ॲक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी. क्लिअर झालं. याचे जेईवाले पॉईंट आपण नंतर डिस्कस करायचं आहे. आता आपल्याला एक इम्पॉर्टंट रिलेशन स्टडी करायचं आहे, एक्सेस प्रेशर. एक्सेस प्रेशर. आता लक्ष द्या, हा लिक्विड ड्रॉप आहे. लिक्विड ड्रॉपच्या आतमधलं प्रेशर आहे PI आणि आउटसाईडला प्रेशर आहे P0. हे दोन प्रेशर सेम नसतात.
In case of liquid drop, interior pressure is always greater than pressure outside drop. So excess pressure is equal to PI minus P0. लिक्विड ड्रॉप असेल किंवा सोप बबल असेल त्याच्या आतमध्ये प्रेशर जास्त असतं आणि बाहेर प्रेशर कमी असतं. सो एक्सेस प्रेशरसाठी आपल्याकडे फॉर्म्युला आला, एक्सेस प्रेशर इज इक्वल टू PI मायनस P0. प्रेशर इनसाईड मायनस प्रेशर आउटसाईड. लक्षात आलं. सो लिक्विड ड्रॉप असेल किंवा सोप बबल असेल तर त्याच्या दोन्ही साईडला इंटिरियर आणि आउटसाईडला प्रेशर सेम नसतं. लिक्विड ड्रॉप असेल तर त्याच्या इंटिरियरमध्ये प्रेशर जास्त असतं आणि आउटसाईडला प्रेशर कमी असतं. हा प्रेशर डिफरन्स असतो, यालाच म्हणतात एक्सेस प्रेशर. आणि एक्सेस प्रेशरचा फॉर्म्युला असतो P इज इक्वल टू PI मायनस P0. आता लक्ष द्या, आपल्याकडे एक लिक्विड ड्रॉप आहे. लिक्विड ड्रॉपची रेडियस आहे R. ओके, ह्या ड्रॉपची रेडियस मी इन्क्रीज केली थ्रू डिस्टन्स DR. लिक्विड ड्रॉप आहे, त्याचं ओरिजिनल रेडियस R आहे. मी त्या ड्रॉपला एक्सपांड केलं, त्याचं व्हॉल्यूम इन्क्रीज केलं, त्याची रेडियस मी इन्क्रीज केली बाय फॅक्टर DR. ओके, सो इनिशियल एरिया फाइंड करूयात. A1 इनिशियल एरिया ऑफ ड्रॉप 4 पाय R², इक्वेशन नंबर 1. फायनल एरिया ऑफ ड्रॉप 4 पाय, हे आलं R प्लस डेल्टा R होल स्क्वेअर. ड्रॉपची फायनल रेडियस किती होते? R प्लस डेल्टा R. सो ड्रॉपचा फायनल एरिया आला 4 पाय इंटू ब्रॅकेट R प्लस डेल्टा R होल स्क्वेअर. आता हे A प्लस B होल स्क्वेअर आहे, ह्याला एक्सपांड करूयात. सो A2 इज इक्वल टू 4 पाय, हे आलं R² प्लस 2R डेल्टा R प्लस डेल्टा R². सो A2 इज इक्वल टू 4 पाय R² प्लस 8 पाय R डेल्टा R प्लस 4 पाय डेल्टा R². ओके, आता इन्क्रीज इन रेडियस ऑफ ड्रॉप इज व्हेरी स्मॉल. सो 4 पाय डेल्टा R² हा फॅक्टर अगदी स्मॉल असेल, ह्याला मी निग्लेक्ट करतो. मग मला मिळालं A2 इज इक्वल टू, हे कळलं का तुम्हाला, डेल्टा R इज व्हेरी स्मॉल. सो 4 पाय डेल्टा R² हा फॅक्टर अगदी स्मॉल येईल, म्हणून मी त्याला निग्लेक्ट केलं. मग A2 मला मिळालं 4 पाय R² प्लस 8 पाय R डेल्टा R, इक्वेशन नंबर 2. देअरफॉर इन्क्रीज इन सरफेस एरिया फाइंड करतो. देअरफॉर इन्क्रीज इन सरफेस एरिया DA इज इक्वल टू A2 मायनस A1. सो हे आलं 4 पाय R² प्लस 8 पाय R डेल्टा R मायनस 4 पाय R². 4 पाय R², 4 पाय R² कॅन्सल झालं. देअरफॉर DA इज इक्वल टू 8 पाय R डेल्टा R. हे आपल्याला पुन्हा यूज करायचं आहे, म्हणून मी याला फ्रेम करून ठेवतो. सो मी ड्रॉपची रेडियस डेल्टा आरनं वाढवली तर इन्क्रीज इन सरफेस एरिया आला 8 पाय R डेल्टा R. ओके, मग आता बघा, वर्क डन इज इक्वल टू T इंटू DA. देअरफॉर वर्क डन इज इक्वल टू आलं 8 पाय RT डेल्टा R, इक्वेशन नंबर 3. आता वर्क डन त्याचा एक फॉर्म्युला असतो फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट. सो हे आलं F इंटू DR डेल्टा R, बरोबर आहे. आता प्रेशर इज इक्वल टू फोर्स अपॉन एरिया. देअरफॉर फोर्स इज इक्वल टू प्रेशर इंटू एरिया. मग मला मिळालं DW इज इक्वल टू P इंटू A आणि हे आलं डेल्टा R. सो DW इज इक्वल टू P, इनिशियल एरिया ऑफ ड्रॉप आहे 4 पाय R² डेल्टा R, इक्वेशन नंबर 4. आता बघ, लक्ष द्या, इक्वेशन 3 आणि इक्वेशन 4 बघा, दोन्ही वर्डनचेच रिलेशन आहेत, बरोबर आहे.
दोन्ही वर्डांची रिलेशन आहे तर दोघांनी मी इक्वेट करतो. मग मला मिळालं पी इंटू 4 पाय आर स्क्वेअर डेल्टा आर इज इक्वल टू 8 पाय आर टी डेल्टा आर. डेल्टा आर कॅन्सल झालं, पाय पाय कॅन्सल झालं, एक आर देखील कॅन्सल होईल. मग पी इज इक्वल टू येणार, हे 4 कट करतो म्हणजे हे 2 आलं, हे आलं 2t अपॉन आर. देअरफॉर एक्सेस प्रेशर पी आय मायनस पी झिरो इज इक्वल टू 2t अपॉन आर. एक्सेस प्रेशर इनसाइड लिक्विड ड्रॉप फॉर्म्युलाला पी आय मायनस पी झिरो इज इक्वल टू 2t अपॉन आर. आता हाच फॉर्म्युला जर आपल्याला बबलसाठी अप्लाय करायचा असेल, बबलला 2 फ्री सरफेस असतात. सोप बबल हॅज 2 फ्री सरफेसेस. सो फॉर सोप बबल पी आय मायनस पी झिरो इज इक्वल टू 2 times 2t अपॉन आर. देअरफॉर पी आय मायनस पी झिरो इज इक्वल टू 4t अपॉन आर. Excess pressure inside liquid drop Pi minus P0 is equal to 2t upon R. For soap bubble Pi minus P0 is equal to 4t upon R, where R is original radius of drop or bubble, T is surface tension. आणि हे 2 रिलेशन जे आहेत या 2 रिलेशनला म्हणतात लॅप्लास लॉ ऑफ स्पेरिकल मेम्ब्रेन. क्लिअर झालं? याला म्हणायचं लॅप्लास लॉ ऑफ स्पेरिकल मेम्ब्रेन. आज आपण काय काय स्टडी केलं बघा. पहिल्यांदा मी एक्सप्रेशन फॉर कॅपिलरी राईट स्टडी केलं आणि त्यानंतर आपण स्टडी केलं फॉर्म्युला फॉर एक्सेस प्रेशर. क्लिअर झालं? आता या टॉपिकचे फक्त जेईवाले पॉईंट राहिलेत ते आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये करूयात. टिल देन थांबूयात.